चला आज तुम्हाला एक सुंदर सत्य सांगतो. सत्य हे नेहमी सुंदर असतं, पण ते कटुसुद्धा असतं. आपण हवेत चालू शकत नाही, आपण पाण्यावर चालू शकत नाही. ग्रॅव्हिटीचा नियम आहे की आपल्याला जमिनीवरच चालावं लागेल, म्हणजे आपल्याला बाध्य केलेलं आहे की आपल्याला जमिनीवरच चालावं लागेल. आपण 24 तास जागरण करू शकत नाही, कधीतरी आपल्याला झोपायचंच आहे. आणि 24 तास आपण झोपू पण शकत नाही, कधीतरी आपले डोळे उघडणारच आहे. 24 तास आपण उपाशी राहू शकत नाही, कधीतरी आपल्याला काहीतरी खायचंच आहे. 24 तास आपण खातच बसत नाही, केव्हा तरी आपल्याला थांबायचंच आहे. असे असंख्य प्रश्न आहेत की ज्या कृतीमागे आपली मर्जी नाही, आपण बांधल्या गेलेलो आहोत, ते आपल्याला करायचंच आहे. असे असंख्य प्रश्न आहेत जीवनात, दैनंदिन जीवनात. मग कुठून आली आपली मर्जी, कुठून आले संकल्प, कुठून आले स्वप्न, कसली आली फ्री विल वगैरे? आपल्या हातात काहीच नाही आहे. आपण बांधल्या गेलेलो आहोत. या ब्रह्मांडामध्ये आपण आलो आणि आपण अडकलो. याचं एकमेव कारण आहे की मी पण आहे, म्हणून आपण अडकलेलो आहोत. जेव्हा मीपणा सुटेल तेव्हा हे सर्व सुटेल. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सर्व दुःखमय आहे. याच्या मागचं एकमेव कारण हेच आहे. म्हणजे दृष्टी आहे म्हणून सृष्टी आहे, नाहीतर काही नाही आहे.